अतिशय आनंदाची बातमी आहे। रक्षाबंधनाला तुम्हाला डबल गिफ्ट भेटणार आहे। जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्रित भेटणार का, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। पाहू शकता ही न्यूजमध्ये अतिशय मोठी गुड न्यूज तुम्हाला दिलेली आहे। तुम्हालाही वाटतं का जुलै आणि या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ता रक्षाबंधनाला भेटावा? तसं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। संपूर्ण माहिती आपण बघूयात। बघा, तुम्हाला आताच जून महिन्याचा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला आता हा 13वा हप्ता प्लस तुम्हाला या ठिकाणी ऑगस्टचा 14वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित भेटू शकतात। त्याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण बघूयात। तर बघू शकता या ठिकाणी न्यूजमध्ये माहिती दिलेली आहे की रक्षाबंधनाला डबल गिफ्ट भेटणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला हे गिफ्ट भेटू शकतं। मागच्या 2024 मध्ये देखील अशाच पद्धतीने रक्षाबंधनाला तुम्हाला 2 हप्ते एकत्रित देण्यात आलेले होते। म्हणजेच तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होऊ शकतात। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं हे गिफ्ट सरकारमार्फत दिलं जाऊ शकतं। कारण की बघा, आता जुलै महिना संपलेला आहे, तर या जुलै महिन्याचा हप्ता जो असणार आहे 13वा हप्ता, तो तर तुमचा 100% जमाच होणार आहे। परंतु या ठिकाणी त्याच्यासोबतच तुम्हाला 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील एकत्र दिला जाऊ शकतो रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं। अशा पद्धतीने भरपूर वेळेस या ठिकाणी जसं की या ठिकाणी मागच्या रक्षाबंधनाला देखील तुम्हाला एकत्रित हप्ता दिला होता, तसा देखील निर्णय यावेळेस देखील घेतला जाऊ शकतो। काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूयात। बघा, लाडकी बहीण योजनेतून रक्षाबंधनाला डबल भेट या ठिकाणी भेटू शकते। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। 2984 कोटी रुपये त्यासाठी वर्ग देखील करण्यात आलेले आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या जुलै हप्त्यासाठीचा 2984 कोटी रुपयाचा निधी जो आहे लाडकी बहिणीसाठी वर्ग करण्यात आलेला आहे। रक्षाबंधनाला जुलै ऑगस्टचे 3000 रुपये एकत्रित तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 2984 कोटी रुपयाचा निधी देखील वर्ग करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरली आहे। 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला तुम्हाला प्रतीक्षामध्ये हे 1500 रुपये दिले जातात। आत्तापर्यंत तुमचे 18000 रुपये जमा झालेले असतील। तुमचे टोटल 12चे 12 हप्ते कोणाकोणाचे जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। कारण की बघा, काही लाडक्या बहिणींना पात्र असून देखील जून महिन्याचा हप्ता मात्र जमा झालेला नाही। त्यांनी भरपूर सारे या ठिकाणी लाडक्या बहिणींनी कमेंट करून देखील सांगितलं होतं। परंतु याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 26 लाख अशा लाडक्या बहिणीच्या ज्यांना जून महिन्याचा हप्ता त्यांचा थांबवला गेलेला आहे। परंतु या ठिकाणी त्याची अजून पुन्हा पडताळणी होणार आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर मग तुमच्या थकीत पैशासहित तुम्हाला पुढचे या ठिकाणी जुलै ऑगस्टचे देखील पैसे मग भेटू शकतात। तर पहा, या ठिकाणी जी महत्त्वाची माहिती आली ती म्हणजे जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू झालेली होती। पात्र महिलांना प्रतीक्षामध्ये हे पैसे देखील जमा होत आहेत प्रत्येक हप्त्याचे। तर सध्या जुलै 2025चा हप्ता कधी जमा होणार आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै ऑगस्टचे हप्ते एकत्रित 3000 रुपये मिळणार का, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्याची प्रतीक्षा लाभार्थी महिला करतायत। खरं तर जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्येच द्यायला पाहिजे होता, परंतु तो देखील जमा झालेला नाही। आता सध्या एक अजून त्याचा GR देखील प्रसिद्ध झालेला आहे। तर बघा, जुलै हप्त्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत। राज्याच्या महिला व बालविकास विभागाने 30 जुलै 2025 रोजी शासन निर्णय जाहीर करत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग केलेत। यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी जुलैचा 13वा हप्ता जमा होऊ शकतो। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या सणाला म्हणजेच 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, तर जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे। तशी शक्यता या ठिकाणी असू शकते, कारण की गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षी देखील तसा हप्ता जो आहे एकत्रित तशा पद्धतीचं गिफ्ट रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं तुम्हाला दिलं जाऊ शकतं। तुम्हालाही या ठिकाणी वाटतं का की रक्षाबंधनाचा या ठिकाणी जो सण आहे तो गोड व्हावा, यासाठी सरकारने एकत्रित जुलैचा आणि ऑगस्टचाही हप्ता द्यावा? तसं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सर्वांनी येस म्हणून नक्की सांगा। तर बघा, गेल्या वर्षी 17 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलनात असाच शुभारंभ झाला होता, जिथे 3000 रुपये जमा करण्यात आलेले होते। रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं या ठिकाणी हे पैसे 2024 मध्ये देखील अशाच पद्धतीने डबल दिलेले होते। तर रक्षाबंधनाला तुम्हाला डबल भेट भेटू शकते। रक्षाबंधन हा भावंडामधील प्रेमाचा
सणाचा उत्सव आहे. यंदा 9 ऑगस्ट 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे. सूत्रानुसार जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लाभार्थी महिलांना 3,000 रुपये मिळू शकतात. बघा, सणासुदीच्या काळात हप्ते जमा करण्याची सरकारची प्रथा लक्षात घेता यंदाही रक्षाबंधनाला ही रक्कम खात्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसं की दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने देखील या ठिकाणी 2 हप्ते डबल हप्ते दिले होते. मागच्या रक्षाबंधनाला 2024 मध्ये देखील डबल हप्ते देण्यात आले होते. तसंच 2025 साठी देखील ही शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा अजून निर्णय झालेला नाही, तशी घोषणा मात्र अजून सरकारने केलेली नाही. महिला व बालविकास विभागाने तशी घोषणा केलेली नाही. मात्र ही शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला या ठिकाणी डबल हप्ता देखील या ठिकाणी भेटू शकतो. डबल गिफ्ट तुम्हाला भेटू शकतं. रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित पैसे येऊ शकतात. तर बघा, आता सध्या 26.34 लाख लाभार्थ्यांचा हप्ता जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने सादर केल्याच्या माहितीनुसार सुमारे 26.34 लाख लाभार्थी जे आहेत अपात्र असल्याचं आढळलेलं आहे. त्यामुळे जून 2025 पासून या लाभार्थ्यांचा हप्ता म्हणजे या ठिकाणी तो देखील स्थगित करण्यात आलेला आहे. अशा बऱ्याचशा याच्यामध्ये देखील लाडक्या बहिणी आहेत ज्या म्हणतायत की आम्ही पात्र आहोत, या ठिकाणी आमच्या सर्व अटी आणि शर्ती बरोबर आहेत. बघा, तुम्हाला जूनचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर भेटलेला नसेल तर मग तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील तक्रार करायची किंवा या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचं जे कार्यालय आहे तिथं देखील तुम्हाला या ठिकाणी लेखी देखील तक्रार देता येऊ शकते. तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुम्हाला ते काम करायचं आहे, जेणेकरून तुमचं पात्र यादीमध्ये नाव येईल आणि त्याच्यानंतर मग तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. आणि याच्यामध्ये देखील म्हणण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये देखील पात्र ठरतील त्यांचा पुन्हा एकदा या ठिकाणी सन्मान निधी जो आहे प्रत्येक महिन्याचा तो चालू करण्यात येणार आहे. 26,34 या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना सध्या तात्पुरता त्यांचा लाभ स्थगित करण्यात आलेला आहे. कायमस्वरूपी त्यांना बाद करण्यात आलेला नाही. तर बघा, 30 जुलैचा हा GR देखील प्रसिद्ध झालेला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 1500 रुपये जी प्रत्येक महिन्याचा या ठिकाणी लाभ दिला जातो त्याच्यासाठी जी अर्थसंकल्पामध्ये तरतूद होते त्यामधून 2,984 कोटी रुपये या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे DBTद्वारे या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठीचा हा GR अर्थ विभागाने त्याला मान्यता दिलेली आहे. महिला व बालविकास विभागाकडे हे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी लवकरात लवकर त्याच्यावरती कार्यवाही करण्यात यावी असं देखील याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जुलै महिन्याचं तर 100% पैसे भेटणार आहेत, त्यासाठीची ही तरतूद झालेली आहे. मात्र याच्याबद्दल जो ऑगस्टचा अजून तुमचा डबल लाभ द्यायचा म्हटलं तर त्याचा देखील निधी जो आहे त्याचा देखील GR येणं गरजेचं आहे किंवा तशी मान्यता जर भेटलेली असेल, सरकारने त्याबद्दलची तयारी केलेली असेल किंवा त्याची तयारी प्रोसेस चालू असेल तर तुम्हाला या ठिकाणी 9 ऑगस्टपर्यंत मग या ठिकाणी डबल हप्ता भेटू शकतो. रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं 1500 रुपये या ठिकाणी जुलै महिन्याचे प्लस ऑगस्टचे 1500 रुपये. तसा त्याबद्दलचा निर्णय झाला तर तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. तर बघा, 3 दिवसापूर्वीच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दल या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलेलं होतं की याच्यामध्ये 26.34 लाख लाडक्या बहिणींचा सध्या लाभ स्थगित आहे, परंतु त्याच्यावरती अजून शहानिशा करून काही लाडक्या बहिणी त्यामध्ये पात्र असतील तर पुढे त्यांचा लाभ देखील सुरू केला जाणार आहे. तर सध्या आपण जर बघितलं 2.25 कोटी लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्यांना आता जुलै महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी भेटणार आहे. 2.25 कोटी लाडक्या बहिणी पूर्ण महाराष्ट्रामधून आहेत, त्यांचा हप्ता देखील भेटणार आहे. आतापर्यंत बघा 12 हप्ते तुमचे वितरित झालेले आहेत. याच्या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी आता हा 13वा हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता आहे. 9 ऑगस्टपर्यंत किंवा 5 ऑगस्टपर्यंत हे पैसे तुम्हाला भेटू शकतात. आतापर्यंत तुमचे 18,000 रुपये 12 हप्त्याचे 1500 रुपयांनी जमा झालेले असतील. ज्यांच्या आतापर्यंत सलग पैसे येत राहिलेले आहेत 12 हप्त्यापर्यंत, त्यांचे पुढे 13वा 14वा असेल 15वा हप्ता असेल असे सलग हप्ते तुम्हाला भेटतच राहणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जुलै ऑगस्टचे पैसे एकत्रित या ठिकाणी भेटू शकतात. जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आलेला नाही तर त्यासाठी पहिलं काम करायचं आहे, अर्ज करायचा आहे किंवा ऑनलाईन तक्रार करायची, जेणेकरून तुमचे इथून पुढचे देखील पैसे मग भेटत राहणार आहेत. त्याचसोबत बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या जे न्यूज येत आहेत, जसं की काही पुरुषांनी त्याचा लाभ घेतला किंवा ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्याच्याबद्दलची देखील या ठिकाणी पडताळणी जी आहे अजूनही सुरूच आहे. याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला पडताळणी मात्र होतच राहणार आहे, अशी स्वतः माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली
केलेली आहे. विविध विभाग जे आहेत जसं की कृषी विभाग असेल, त्याचसोबत या ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल किंवा इतर विभाग जे आहेत त्यांच्याकडून डेटा घेतला जाणार आहे आणि त्या डेटाची छाननी जी आहे या ठिकाणी सुरूच राहणार आहे, अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्येच बघितलेली होती. तर तुमच्यासाठी महत्त्वाची या ठिकाणी माहिती होती ती म्हणजे या ठिकाणी तुमचा डबल हप्ता तुम्हाला भेटू शकतो जुलै आणि ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं, परंतु त्याबद्दल अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जशी त्याबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल. मात्र जुलै महिन्याचा हप्ता तुमचा वर्ग करण्यासाठी मात्र या ठिकाणी 2,984 कोटी रुपयांचा निधीचा GR आलेला आहे, त्याची मान्यता देखील भेटलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जुलैचा तर हप्ता भेटेलच, परंतु त्यासोबत ऑगस्टचा हप्ता भेटणार असेल त्याबद्दल जसं अजून ऑफिशियल अपडेट येईल तशी वेळोवेळी तुमच्यापर्यंत माहिती या ठिकाणी दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचा अपडेट भेटत राहील. धन्यवाद.